आणि आता आपण जाऊया छत्रपती संभाजीनगर मधून। तिथे माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आपण मुंबईमधली परिस्थिती बघितली, नागपुरातली परिस्थिती बघितली। सध्या राज्यामध्ये सिलेंडर पायी अनेक जण लांबच लांब रांगा लागतायत। सध्याचे दिवस हे उन्हाळ्याचे आहेत, सूर्य आग ओकतोय आणि याच उन्हामध्ये सध्या अनेक जण हे रांगा लावलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरची काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे मराठवाड्यात? नक्कीच इथे जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आहे ते गॅसचा तुटवडा झालेला आहे। कारण हा गॅस नसल्याचा परिणाम जर बघितला तर औद्योगिक क्षेत्रावरती देखील आपल्याला बसलेला पाहायला मिळतात। सध्या छत्रपती संभाजीनगरच्या तब्बल 25 कंपन्या ज्या आहेत ते यामध्ये बंद देखील झालेल्या आहे, कारण गॅसचा तुटवडा जो आहे तो त्या ठिकाणी जाणवलेला आहे। तर शहराच्या जे स्वयंपाकघरामध्ये लागणारा गॅस जो आहे तो देखील आता नागरिकांची बुकिंगची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक गॅस एजन्सीवरती खरेदीसाठी जे आहे ते आता गॅस बुकिंग करण्यासाठी नागरिकांची गर्दी असल्याचे पाहायला मिळतात। तर ग्रामीण भागामध्ये देखील काही ठिकाणी नागरिक पॅनिक होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या हॉटेलसाठी लागणारा कमर्शियल गॅस जो आहे तो 2 दिवसापासून बंद असल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे कमर्शियल गॅस पुरवठा जो आहे तो बंद झालेला आहे। मात्र घरगुती जो लागणारा गॅस आहे तो आता अनेक ठिकाणी जे आहे ते मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत गॅस एजन्सी चालक आहेत, त्यांच्याशी बोलत नेमकी काय सांगाल, कशा पद्धतीने साठा तुमच्याकडे उपलब्ध आहे, किती दिवस आतापर्यंत गॅस पुरवठा? नाही, आमच्याकडे फक्त हा पॅनिक विषय जो आणि आमच्यावर कंपनीचंही लक्ष आहे, गव्हर्नमेंटचंही लक्ष आहे आणि सुरत हा कंपनीने ग्वाही दिलेली आहे की किमान डोमेस्टिक मध्ये आम्ही पुरवठा कमी होऊ देणार नाहीये। फक्त कमर्शियलच्या बाबतीमध्ये काही रिस्ट्रिक्शन आलेले आहेत। कमर्शियल सुद्धा आमच्याकडे काल परवापर्यंत स्टॉक होता, तोही आम्ही सुरळीतपणे दिलेला आहे। आता आज रोजी स्टॉक नाहीये, पण तरी पुढचे होईल काय होईल ते, पण यामध्ये आम्ही पूर्ववत खात्री देतो की हा डोमेस्टिकचा साठा सुरळीत राहील आमच्याकडून। नक्कीच इथे जर बघितलं तर हे जे आहे ते एजन्सी चालक होते। सध्या जर बघितलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते घरगुती गॅस जो आहे तो पुरवठा केला जात आहे, मात्र कमर्शियल गॅस जो आहे तो संपलेला आहे, त्याचा साठा संपलेला आहे। त्यामुळे हॉटेल चालकांवरती आता दुहेरी संकट सापडलेलं आहे, कारण गॅस जो आहे तो मिळत नाही। ज्या भागात मिळत आहे त्या भागामध्ये त्यामुळे ज्या ठिकाणी गॅस मिळत नाहीये त्या लोकांनी आता काय करायचं हा मोठा यक्ष प्रश्न सध्या त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। तू सोबतच राहा, आपण जर आता पुण्याला जाऊयात,